पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित करण्यात आलेला असून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता आता जमा करण्यात आला. 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. हा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलेलं आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेवटी आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. तर जमा झालेली सुरुवात तर झालेली आहे. पहा इकडे की नमो शेतकरी असू दे, पीएम किसान असू दे, दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात एकत्र येणार असं सरकारने सुद्धा सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्राचा हप्ता म्हणजेच पीएम किसानचा हप्ता दिल्यानंतर राज्य सरकारकडून सुद्धा अतिशय मोठी अपडेट आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितलं की 2 तासात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेची रक्कम पोहोचणार आहे. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हा निधी सर्वांना भेटणार नाही. सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच आज हप्ता जमा होईल. त्यामुळे पहिल्यांदा ऐका इकडे, प्रत्येकाने तुम्हाला जे बघावं लागणार आहे, तुमचं नाव पात्रतेच्या यादीत आहे का नाही. तुम्ही पात्र असाल तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, अन्यथा तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल. म्हणजेच तुम्ही या योजनेत वगळले गेले जाणार, तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की शेतकरी पात्र कसे होतात, कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकरी पात्र झाले आणि कुठल्या बँक खात्यामध्ये तुमच्या पैसे वितरित होणार आहेत. आज जिल्हे सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत आपण जाणून घेणार आहोत. चला तर आता सुरुवात करूया. जर आता 2 मिनिटात पटकन सांगतो तुम्हाला. पहा इकडे की शेतकऱ्याने वेळेत बघा, तुमचे जे काही खाते आहे, तुमची EKYC राहिली असेल तर आत्ताच करून घ्या. आता राज्यातील तब्बल 90 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2000 रुपयाचा 8वा हप्ता आज अखेर जमा होत आहे. आता इकडे शासनाकडून अतिशय मोठे अपडेट समोर आले. जी राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी तब्बल 8000 कोटी दिले होते, पण ही व्यवस्था स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार झाली. आता ही संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पटकन टाकण्याची प्रक्रिया सुद्धा आजपासून सुरू होत आहे. पण आपण आता म्हणत आहोत, गोष्ट लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे, शेतकरी फक्त पात्र आहेत त्यांनाच हे 2000 रुपये भेटणार आहेत. 15 जिल्ह्यामध्ये नमो आणि पीएम किसानचे हप्ते वितरित होणार आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, 3 टप्प्यामध्ये हे वितरण सुरळीत चालू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही योजना चालली. पण नमो शेतकरी योजनेचे पूर्णपणे राज्य सरकारची योजना आणि तीच वितरण सुद्धा महाराष्ट्र सरकार करत आहे. यामध्ये केंद्र सरकारचा काही संबंध येत नाही. काल पत्रकार परिषदेमध्ये अनेकांनी 8व्या हप्त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारले, पण त्यावरही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, या हप्त्यासाठी 8000 रुपये कोटी म्हणजे 8000 कोटी राखून ठेवण्यात आले आहे. ही रक्कम काही निवडणूक बँकांमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. पण तुम्ही ज्या यादीमध्ये पात्र आहात त्यांनाच ही रक्कम भेटणार आहे. मग शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येतात. पहिल्या टप्प्याबद्दलची सविस्तर माहिती राज्य सरकारने जाहीर करण्यात आली. पण 15 जिल्ह्यांच्या यादीचं काय? 15 जिल्ह्यांची यादी कधी जाहीर करणार आहेत? कोणते 10 बँक आहेत? तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहायचा आहे शेवटपर्यंत. आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. 10 बँका, 15 जिल्हे, तुम्हाला वाटणारही नाही की एवढे जिल्हे यामध्ये सुद्धा आहेत. तर 15 जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशी 2000 रुपये चालू होणार आहेत तुमच्या खात्यामध्ये यायचे. सरकारने यावेळी निधीची वितरणासाठी 2 मोठी पावलं उचलली आहेत. तुम्ही सुद्धा लक्षात घ्या. आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8000 कोटी निधी जो आहे 10 निवडक बँकांमध्ये पाठवतात. पण मागच्या वेळी अनेक शेतकऱ्यांना अडचणी आल्या होत्या. काही बँकांचे पैसे वेळेस पोहोचले नव्हते. काहींचे ICICI, काहींचे कोटक बँक, काहींचे HDFC बँक, काहींचे स्टेट बँक, काही जिल्हा मध्यवर्ती बँक. तर 10 अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने हे
बँकांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच नाही खाम. तुमचं खातं या 10 बँकेमध्ये कोणत्याही एका बँकेत असेल तर पासबुक उघडताच तुम्हाला हप्ता जमा झाल्याची नोंद होईल 100%. कारण की तुमचा मोबाईल नंबर 20,000 जमा म्हणजे तुमच्या मोबाईलवरती 20,000 जमा झाल्याचा मेसेज पण येऊ शकतो. कारण की योजनेसाठी पात्र म्हणून निवडलेले गेलेले काही शेतकऱ्यांना सरकारने ठराविक जिल्ह्यांची यादीत रक्कम वाढवून दिली आहे. मग यासाठी तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बँकमध्ये 8,000 कोटी रुपयाचा चेक दिला, याचं चित्र सुद्धा दिसत आहे. पण आज सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, तो म्हणजे कोणता? तुम्ही जर विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो की हे आता हप्ते आपल्याला दर महिन्यात काही महिने लेट येतात, काही महिने लवकर येतात. तर तुम्ही याचा विचार केलाय काय? इतका वेळ का लागतो? आता सरकारची 2, 3, 4 अशा 5-6 योजना चालू आहेत. सगळीकडे पैसे वितरित करण्याचं काम जोर जोरात चालू असतं, त्यामुळे सरकार थोडा वेळ घेत पैसे वितरित करतं. पण आता पाहणार आहोत आपण जिल्ह्यांच्या थोडक्यात माहिती पूर्ण याद्या. 15 जिल्ह्यामध्ये कोणते शेतकरी आहेत जे पात्र आहेत, जे अपात्र सुद्धा आहेत. पण बांधवांनो, पुणे हा जिल्हा नमोच्या हप्त्यासाठी सरकारकडून पात्र ठरवण्यात आलाय. पुण्यामध्ये जवळपास 45 लाख शेतकरी या टप्प्यासाठी वितरित झाले आहेत. 35 लाख शेतकऱ्यांना आजचा हप्ता मिळणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 40 लाख शेतकऱ्यांची नोंद झाली. पात्र यादीमध्ये असलेल्या केवळ जिल्ह्यांचे नाव पुरेसे नाही, पण तुमचे बँक सरकारने निवडलेल्या 10 बँकांच्या याद्या त्या मात्र आहेत. या बँकेची यादी तुमच्या लक्षात येईल की तुम्ही जर व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिलं तर. बघा इथं सरकारने निवडलेल्या यादीत इम्पॉर्टंट म्हणून तुमचे सर्व काही इथे दिसणार आहे. मग नंदुरबार जिल्हा असू दे, 15 लाख शेतकरी आजच्या वितरणासाठी पात्र झाले आहेत. बघा रुपयाची रक्कम जमा होणार आहे. 30 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत, त्यामुळे तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यात आल्याशिवाय राहत नाही. द्राक्षाचा जिल्हा असेल सांगितले झालेलं नाशिक जिल्ह्यात साधारणपणे 29 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोदचे 2,000 रुपये सोडण्यात आले आहेत. त्याचबरोबर बुलढाणा असेल, नंदुरबार असेल, असे सर्व जिल्ह्यात 24 लाख शेतकरी पण इथं पात्र झाले. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही काम नाही. यानंतर केळीचं जे पीक कोण घेत असेल, कोण घेते आता तुम्हाला माहिती आहे. आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा आहे तो जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 23 लाख पेक्षा जास्त शेतकरी यामध्ये आहेत. त्यामुळे त्यांनाही हे लाभ मिळणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये काही मराठवाडा असेल, काही ठिकाणी पूर अतिवृष्टीचा पाऊस पडला असेल, त्यांना आतापर्यंत ती मदत मिळेल की नाही माहित नाही, पण त्यांना PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता नक्कीच मिळणार आहे. म्हणजे आजचा दिवस अनेक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलाय. आनंदाचा डबल डोस म्हणून घेऊन आलेला आहे. तो म्हणजे बँकाबद्दल सरकारने 10 निवडक अत्यंत महत्वाच्या बँकांची यादी जाहीर केली आहे. स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं खातं 10 बँकामध्ये वितरित करायचं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे बिना अडथळ्याशिवाय पोहोचावेत. फक्त शेतकऱ्यांनी एकच काम करावं, ते म्हणजे कोणतं? EKYC असेल, तुमचे सर्व डॉक्युमेंट असतील, नंबर लिंक असेल, सर्व करून घ्यावं. आता समजा जर आजच्या तुमच्या पासबुकमध्ये व्यवहार झाल्याचा अपडेट तुम्हाला 100% दिसेल. तुम्हाला दिसेल की तुमच्या पासबुकमध्ये 2,000 रुपये जमा झाल्याची नोंद बँकेकडून करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि तुमच्या बँकेत जमा झालेला हप्ता म्हणजे पासबुक मधल्या व्यवहारामध्ये अपडेट तुम्हाला यामध्ये नमोदचा सुद्धा 100% इथं दिसणार आहे. बँकांची यादी सरकारने बँकाकडून निधी वितरित करण्याची यादी संपूर्ण घेतलेली आहे. भारतातल्या सगळ्यात मोठ्या बँका म्हणजेच स्टेट बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर आपण गव्हर्नमेंट बँक असतील, तिसरी म्हणजे तुम्ही पंजाब नॅशनल बँक असेल, कॅनरा असेल, चौथी आपली हे जी गव्हर्नमेंट बँक असतील, युनियन बँक असेल, ज्या काही ठराविक निवडक बँक असतील, ॲक्सिस बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक बँक, सर्व ठिकाणी तुमचे पासबुक असतील, खाते असेल, तिथं 100% रक्कम जमा होणार. पण लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार जे सर्व अटीचे पालन करत असतील. यात आता अटी कोणत्या आहेत समजून घेणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याचे म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असणे पाहिजे. तुमच्या नावावर 7/12 नसावा, त्यांना हप्ता भेटणार नाही. लक्षात घ्या. म्हणजेच गरीब शेतकऱ्यांचा हप्ता मिळेल, श्रीमंतांना हप्ता भेटणार नाही. म्हणून काही शेतकऱ्यांचा PM किसानचा हप्ता सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिसत नाही, कारण दोन्ही योजनांचं पात्र वेगवेगळे आहेत. तुम्ही पात्र असाल तर एक गोष्ट नक्की करा, आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक झालेलं असलं पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. फोनवरून कोणी सांगितलं तर नमोचा हप्ता भेटतोय, पण त्याला बोलण्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका. व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलं आहे, संपूर्ण डिटेल तुम्हाला भेटून जाईल.
रात्री 10 वाजेपर्यंत 100% तुमचे हे पैसे मिळणार आहेत। शेतकऱ्यांजवळ फार्मर ID कार्ड असणं आवश्यक आहे, नमूद केलेलं आहे बघा इकडे। जर तुम्ही तुमचं फार्मर ID बनवलं नसेल तर आत्ता लवकरात लवकर जवळच्या केंद्रामध्ये जाऊन फार्मर ID बनवून घ्या। सरकारकडून याबद्दल आणि स्पष्ट सूचना आलेल्या आहेत। आजची तारीख जाहीर झाली आहे, आजच्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हीच मोठी आजची सगळ्यात मोठी खबर, महत्वाची खबर। तुमच्या जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही आत्ताच चॅनल लाईक करा आणि चॅनलला लाईक केल्यानंतर म्हणजे व्हिडिओला लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे। चला तर, जय हिंद, जय महाराष्ट्र। असेच तुमचे पैसे राहू देत। आता लाडकी बहिणीची सुद्धा लवकरात लवकर पैशाचं वितरण सरकारने केलंय। पुढच्या महिन्याचं सुद्धा नियोजन लवकरच आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही काम नाही। चला, जय हिंद, जय महाराष्ट्र।